तुमचं नेक्स्ट टार्गेट काय असेल आता जे तुमचं रोजचं 1.5-2 लाख पक्ष्यांचं आहे तर पुढचं नेक्स्ट टार्गेट काय असेल? पुढे जाऊन आम्ही प्रोसेसिंग प्लांट टाकू, लोकांना एक चांगल्या प्रकारचं चिकन आम्ही प्रोव्हाइड करू, डिशेस प्रोव्हाइड करू चांगले आहे. अशा डिशेस प्रोव्हाइड करण्यासाठी काही वेगळं काही म्हणजे तुम्ही मसाले जसे म्हणता तसं काही मसाल्यांचं पण काही कंपन्या करतात का स्वतःचं, ज्यांचं आता रेडीमेड चिकन येतं की याच्यामध्ये करतायत ना, आज करतात लोक, काही करतायत. आणि आता प्रोसेसिंगमध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट येते. आदानासारखा मोठा ग्रुप आता येतो आहे, त्यांनी ऑलरेडी 2-3 जे चिकन प्रोसेसिंग प्लांट होते, जसं एक तामिळनाडूमधला होता, महाराष्ट्रातला क्वालिटी, ते प्लांट ॲक्वायर केलेत. एक फक्त किस्सा म्हणून सांगतो आणि त्याच्यावर तुमचं मत द्या. मध्यंतरी मला वाटतं मुकेश अंबानींचे पुत्र त्यांनी काही गाड्यांमध्ये कोंबड्या घेऊन जाताना त्यांना पाहिलं, त्यांचं हृदय एकदम द्रवलं आणि त्यांनी त्या सगळ्या कोंबड्या विकत घेतल्या त्या, आणि नंतर त्यांनी त्या कोंबड्या सोडून दिल्या असं कळतं नंतर ते. तर ही भूतदया योग्य आहे की काय केलं नक्की त्यांनी, त्यांच्या कृतीबद्दल तुमचं मत? त्यांनी दररोज इथं यावून सगळ्या कोंबड्या घेऊन टाकाव्यात आणि सगळ्यांना सोडून द्यावं जंगलात, आमचं पोट चांगलं भरेल आणि त्यांचा पैसा खर्च होईल योग्य ठिकाणी. त्यांनी खरं तर घेऊन लोकांना वाटलं पाहिजेत. आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला होता का? येत राहतात ना, बघतो. काय आम्ही काय सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह नसतो, मी काय माहीत नसतं फारसं, आपलं काम आणि आपण त्याने सोडलं तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार, काय फरक पडणार, खरी गोष्ट. कोणी काय केलं तर माझ्या आयुष्यात काय फरक, माझ्या आयुष्यात मी माझ्या व्यवसायावरच लक्ष देण्याने माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे. कोण काय करते बघून मला काय मिळणार आहे, त्यांनी एवढं मोठं लग्न केलं मला काय फरक पडणार त्याचा. ते करतात. आता लग्नासाठी असे करणारी माणसं करतात, त्यांना काय वाटलं. कंपनी पोल्ट्री सोडून आणि तुमचा R&D सोडून मग दादा गांगुडे काय करत असतात? मी शेती करतो, माझं द्राक्ष बाग आहे. मी आता नाशिकला एक नवीन क्रॉप द्यायचा मी विचार करतोय. नुसता विचार करून तोंडी बोलून आणि ज्ञान पाजळून काय होणार नाही. मी त्यासाठी 15 एकर नारळाची लागवड केली. नारळाची? हां. नारळच का निवडला? नारळ हा एकमेव असा कल्पवृक्ष म्हणतो आपण. हा नारळ एकमेव क्रॉप असं आहे की आज फ्लॉवरिंग पण येत असतं आणि त्याच वेळेला फळ पण रेडी असतं, त्याच वेळेला त्याची ग्रोथ होत असते. ह्या सगळ्या क्रिया होणारं बहुतेक एकमेव फळ आहे की ज्या झाडामध्ये आज वाढ पण होते आहे, नवीन पानं पण येत आहेत, नवीन फुलोरा पण येतो आहे, दर महिन्याला पान येतं आणि दर महिन्याला फुलोरा येतो. या हायब्रिडमध्ये 24 दिवसाला एक पान येतं, 24 दिवसाला एक फुलोरा येतो आणि ते त्यानंतर 6 महिन्यात तयार होतं. दुसरं ॲज अ ऑर्गॅनिक, तुम्ही मला असं 5 नावं सांगा की जे असं ऑर्गॅनिक म्हणून आहे. एक फणस आहे आणि दुसरं जे आहे ते नारळ आहे. आज पेशंटला नारळाचं पाणी ह्या कुठल्याही मेडिसिनपेक्षा चांगलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर तुम्हाला नारळाचा गाडा दिसेल. स्पेशली करोनानंतर जे पूर्वी 40 रुपयाला एक शहाळं मिळायचं त्या 70 रुपयाला मिळतं आहे. हे झालं शहाळ्याचं. नारळामध्ये अल्फा मोनोलॉरिन नावाचा घटक आहे. तो तुमचे जे काही रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत करोनापासून सगळ्याच, ह्या सगळ्यावर तो अँटीव्हायरल आहे. आणि त्याच्यावरती आता बऱ्याच युरोपियन कंपन्या मलेशियामधनं इकडनं ते इंडोनेशियामधनं नारळाचं हे घेऊन तो अल्फा मोनोलॉरिन टॅब्लेटमध्ये विकतात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.